सेकंड चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड. आज आपण स्केलर प्रॉडक्ट जे आहे म्हणजे स्केलर क्वांटिटी आणि त्यांचं प्रॉडक्ट आपण केला तर साधे ते गुणाकार होतं आणि ते प्रॉडक्ट आपल्याला रिझल्टंट म्हणून मिळतं. पण वेक्टर जे आहे तर वेक्टरमध्ये या प्रकारे प्रोडक्ट होत नाही. वेक्टरमध्ये जे प्रोडक्ट होतात ते दोन प्रकारे होतात. एक आहे त्याला म्हणतात स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट आणि दुसरं जे आहे त्याला म्हणतात वेक्टर प्रॉडक्ट किंवा क्रॉस प्रॉडक्ट. आता स्केलर प्रॉडक्ट जे आहे त्या ह्याच्यात दोन वेक्टर घेतले नॉन झिरो वेक्टर, तर त्याचं जेव्हा आपण प्रोडक्ट करतो तर आपल्याला जे मिळतं आहे तर ते राहत आहे की स्केलर प्रोडक्ट ऑफ डॉट प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड द कोसाइन अँगल बिटवीन देम. हा वेक्टर पी आहे आणि हा वेक्टर क्यू आहे. याच्यामध्ये अँगल आहे थीटा. या पी वेक्टरचं मॅग्नेट्यूड आहे पी आणि या क्यू वेक्टरचं मॅग्नेट्यूड आहे क्यू. याच्यामध्ये जे अँगल आहे तो आहे कोसाइन थीटा. तर वेक्टर पी आणि वेक्टर क्यू याचं जर प्रोडक्ट आपण केला, गुणाकार जर केला, तर हे जे गुणाकार आपल्याला मिळत आहे ते याचं मॅग्नेट्यूड वेक्टर पीचं मॅग्नेट्यूड गुणेला वेक्टर क्यूचं मॅग्नेट्यूड इनटू त्याच्यामधलं जे अँगल आहे ते कोसाइन अँगल कॉस थीटा. तर वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा. आणि डेफिनेशन आहे की द स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड द कोसाइन अँगल बिटवीन दे. कॅरेक्टरिस्टिक्स स्केलर वेक्टरच्या पाहायच्या आहे तर या ह्याच्यात हे आहे की स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू द magnitude. It is the product of magnitude of one of the vector and the magnitude of component of the another vector in the direction of first vector. आता आपण या याच्यात पाहिलं की हे OP म्हणजे P वेक्टर आहे, OQ हे Q वेक्टर आहे. इथून आपण Q वेक्टरवर OQ वर एक लाईन काढली, जॉईन केली या पॉईंटवर. इथून सुद्धा या ओ क्यू पासून एक लाईन काढली आणि ती ओ पी वेक्टरवर या पॉईंटवर जॉईन होते. इथून इथपर्यंत हा पी वेक्टरचा कंपोनंट आहे पी कॉस थीटा आणि इथं क्यू वेक्टरचा कंपोनंट आहे क्यू कॉस थीटा. पी वेक्टरचं मॅग्निट्यूड पी आहे. तर याचं जर आपण प्रोडक्ट केला वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू तर ते मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द वेक्टर अँड द मॅग्निट्यूड ऑफ कंपोनंट ऑफ द अनदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. इथं सुद्धा क्यू वेक्टरचं मॅग्निट्यूड क्यू आणि कंपोनंट ऑफ पी वेक्टर इज पी कॉस थीटा. याचं जर आपण प्रोडक्ट घेतलं तर ते इज क्यू पी कॉस थीटा. इथं आपण तेच दाखवलं की वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा इज इक्वल टू पी आणि ब्रॅकेटमध्ये घेतलं क्यू कॉस थीटा म्हणजे कंपोनंट ऑफ क्यू वेक्टर. इथं सुद्धा क्यू वेक्टर डॉट पी वेक्टर इज इक्वल टू क्यू इंटू पी कॉस थीटा इज इक्वल टू क्यू इंटू पी कॉस थीटा. तर ही पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे. दुसरी आहे कि स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट सैटिस्फाई द कम्युटेटिव लॉ. कम्युटेटिव लॉ सॅटिस्फाय होतं आहे याचा अर्थ की वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू या प्रकारे करा किंवा
वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी, दोघांचा रिझल्ट जो आहे तो सारखा येतो. याचा अर्थ हे प्रोडक्ट जे आहे स्केलर प्रोडक्ट हे कम्युटेटिव्ह लॉ सॅटिस्फाय करतात. तिसरी प्रॉपर्टी आहे की हे जे स्केलर प्रोडक्ट आहे किंवा डॉट प्रोडक्ट आहे ते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हे सुद्धा सॅटिस्फाय करतात. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे आज हे जर आपण वेक्टर पी डॉट इथं वेक्टर क्यू प्लस वेक्टर इथं वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू प्लस वेक्टर आर या पद्धतीने लिहा, किंवा सेपरेट जर आपण प्रोडक्ट जर केलं तर वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी डॉट वेक्टर आर, तर याचा जो रिझल्ट येईल आणि याचा जो रिझल्ट येणार तो दोन्ही सारखा राहील. याचा अर्थ की हा जो स्केलर प्रोडक्ट आहे किंवा डॉट प्रोडक्ट आहे हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सॅटिस्फाय करतो. त्यानंतर आहे की जर हे दोन व्हेक्टर आहे व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यू हे जर दोन्ही पॅरलल आहेत याचा अर्थ थीटा इज इक्वल टू 0 राहणार. तर इफ थीटा इज इक्वल टू 0 दॅट मीन्स बोथ द व्हेक्टर्स आर पॅरलल. त्या याच्या जर वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी इनटू कंपोनंट ऑफ वेक्टर क्यू मॅग्निट्यूड ऑफ कंपोनंट ऑफ वेक्टर क्यू, तर पी क्यू कॉस थीटा, पण इथं थीटाची व्हॅल्यू किती आहे 0 आहे म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू किती 1. तर वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स. तर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे की दोन वेक्टर जर पॅरलल आहेत तर त्याचा जो प्रोडक्ट येतो तो प्रोडक्ट राहतो दॅट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स. आपण कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक्स ॲक्सिसचं कोऑर्डिनेट युनिट वेक्टर आय ने दाखवतो, वाय ॲक्सिसचं जे ने दाखवतो आणि झेड ॲक्सिसचं के ने दाखवतो. मग आय युनिट वेक्टर डॉट आय युनिट वेक्टर याचं येईल मॅग्निट्यूड ऑफ आय युनिट वेक्टर इज 1 इंटू मॅग्निट्यूड ऑफ आय युनिट वेक्टर 1 इंटू दोघांमधला जो अँगल आहे तो कॉस 0 म्हणजे 1, तर 1 इंटू 1 इंटू 1. याचा अर्थ आय युनिट वेक्टर डॉट आय युनिट वेक्टर किंवा जे युनिट वेक्टर डॉट जे युनिट वेक्टर किंवा के युनिट वेक्टर डॉट के युनिट वेक्टर इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता जर त्या दोन वेक्टरमध्ये जर पॉईंट असेल किंवा 180 डिग्री जर अँगल जर असेल म्हणजे दोन्ही वेक्टर अपोजिट डायरेक्शनने आहेत, दोन्ही वेक्टर अँटी पॅरलल आहेत. इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल देन वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू minus the product of magnitude of two vectors. So if theta is equal to pi then vector p dot vector q is equal to minus p q. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे की जर दोन अँगल आहेत दोन्ही वेक्टर परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये आहे तर याच्यामधला जो थीटा आहे तो 90 डिग्री राहणार आणि cos 90 ची व्हॅल्यू जी आहे ती राहते 0. मग ही जर व्हॅल्यू इथं जर आपण सबस्टिट्यूट केली की cos 90 इक्वल टू 0, सो p इंटू q इंटू 0 दॅट इज 0. तर दोन व्हेक्टर्स इफ दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन देअर स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू 0. मग युनिट वेक्टरच्या फॉर्ममध्ये वेक्टर युनिट वेक्टर आय डॉट युनिट वेक्टर जे इज इक्वल टू युनिट वेक्टर जे डॉट युनिट वेक्टर के किंवा युनिट वेक्टर के डॉट युनिट वेक्टर आय इज इक्वल टू 0. नंतर जर आपण हे वेक्टरला कंपोनंट मध्ये जर त्याला लिहिलं तर हे
p vector is equal to px I unit vector plus py j unit vector plus pz k unit vector आणि q vector is equal to qx I unit vector plus qy j unit vector plus qz k unit vector. आणि या दोन वेक्टरला जर आपण वेक्टर p डॉट वेक्टर q इज इक्वल टू px I युनिट वेक्टर प्लस py j युनिट वेक्टर प्लस pz k युनिट वेक्टर डॉट qx I युनिट वेक्टर प्लस qy j युनिट वेक्टर प्लस qz k युनिट वेक्टर. आणि यानी फर्स्ट टर्मनी या ब्रॅकेटला प्रत्येक याला मल्टिप्लाय केला, मग पी वाय जेनी याला मल्टिप्लाय केला आणि पी झेड के युनिट वेक्टरनी याला मल्टिप्लाय केला. आणि या जर दोन प्रॉपर्टी आपण यूज केल्या आणि सॉल्व केला तर शेवटचं जे आपल्याला रिझल्ट मिळतो तो राहतो वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट प्रॉपर्टी जी आहे की वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर सी. याच्या जे वेक्टर ए आहे तो नॉन झिरो वेक्टर आहे. इट इज नॉट इक्वल टू झिरो. याचा अर्थ हा नाही की वेक्टर बी आणि वेक्टर सी हे दोन्ही सारखे आहेत. म्हणजे वेक्टर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर यूज केला तर वेक्टर बी मायनस वेक्टर सी इज नॉट इक्वल टू काही हे नाही की तो झिरोच राहू शकतो. वेक्टर बी मायनस वेक्टर सी हा झिरोच राहू शकतो. आता याच्यात आपण लिहितो की वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर सी. या टर्मला या बाजूला आणला तर वेक्टर ए डॉट वेक्टर बी मायनस वेक्टर ए डॉट वेक्टर सी. तर वेक्टर ए ला कॉमन जर काढलं तर ब्रॅकेटमध्ये येईल वेक्टर बी मायनस वेक्टर सी इज इक्वल टू झिरो. इज इक्वल टू झिरो. आता याच्यात हे आपण म्हणू शकत नाही की हे दोन्ही वेक्टर सेम आहे. सेम आहे म्हणजे ते झिरो येईल किंवा वेक्टर बी मायनस वेक्टर सी हे झिरो आहे. आता हे झिरो आहे हे नसत याचा अर्थ काय आहे की वेक्टर ए जो आहे इज परपेंडिक्युलर टू वेक्टर बी मायनस वेक्टर सी. The vector A is perpendicular to vector B minus vector C. If vector A dot vector B is equal to vector A dot vector C, where A is not equal to 0, that is vector A is non-zero vector, then vector B is equal to vector C. This is not necessary. Using the distributive law, we can write vector A dot vector B minus vector C is equal to 0. It implies either vector B minus vector C is equal to 0, or if the ही condition राहू शकते किंवा vector A is perpendicular to the vector B minus vector